हॅलो गुड मॉर्निंग मित्रांनो, मी प्रमोद आपल्या सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत करतो। तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की प्रीपोजिशन म्हणजे काय। तर प्रीपोजिशन हा जर शब्द बघितला तर याचे दोन शब्द होतात, प्री आणि पोजिशन। प्री म्हणजे अगोदर, पोजिशन म्हणजे जागा किंवा सिच्युएशन। आता मी जर म्हणलं की एखाद्या जागेच्या अगोदर येणारा शब्द प्रीपोजिशन आहे, हे वाक्य म्हणजे आपण हे अशा पद्धतीने ह्याला म्हणू शकतो। मग नेमकं कशाच्या अगोदर, नाउन किंवा प्रोनाउन याच्या अगोदर येणारा जो शब्द आहे त्यालाच आपण प्रीपोजिशन म्हणणार आहे। मग तो काय काम करतो, तर नाउन किंवा प्रोनाउनच्या अगोदर आलेला शब्द हा वाक्यातील दुसऱ्या नाउन, प्रोनाउन किंवा वस्तू वगैरे जे काही असेल याच्याशी संबंध दाखवायचं काम करत असतं। तर तुम्हाला प्रीपोजिशन म्हणजे समजलं थोडक्यात। दुसरी गोष्ट की आपण एक जे काही प्रीपोजिशन आहे, इन, ऑन, आउट वगैरे हे जे काही प्रीपोजिशन आहेत, तर या एका प्रीपोजिशनचा आपण वेगवेगळ्या अर्थाने वापर करत असतो। आता आपल्याला बऱ्याच वेळेस असं माहिती असतं की हां, ऑन म्हणजे वर, आपल्याला एकच अर्थ माहिती आहे, पण याच्या व्यतिरिक्त अजून 2, 3, 4 त्याचे वेगवेगळ्या पद्धतीने अर्थ घेतले जातात। त्याला वेगवेगळ्या वाक्यामध्ये वापरल्यानंतर त्या शब्दाचा वेगवेगळा अर्थ होत असतो, किंवा एखाद्या पर्टिक्युलर शब्दासोबत आपण ते इन, ऑन वगैरे हे शब्द वापरत असतो। तर आपल्याला हे बघायचं की एका शब्दाचा, एका प्रीपोजिशनचा आपल्याला किती वेगवेगळ्या पद्धतीने आणि कसा वापर करता येईल हे बघायचं आहे। तर त्याच्यामुळे जर तुमच्या डोक्यामध्ये असा असेल किंवा ऑन म्हणजे वर फक्त हा एकच जर अर्थ असेल तर त्याला थोडं बाजूला ठेवा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा की एक शब्द आपण किती जाग्यावर आणि वेगवेगळ्या अर्थाने वापरू शकतो हे समजून घ्या एकदा। तर पहिला शब्द आपण याच्यामध्ये बघणार आहोत, ऑन। आता याच्यामध्ये टोटल प्रीपोजिशन आहेत, मी या व्हिडिओमध्ये काढलेले 31 प्रीपोजिशन आहेत। तर याच्यामधले आपण फक्त 7 प्रीपोजिशन या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, कारण की आपल्याला पूर्ण समजून घ्यायचे। फक्त मी तुम्हाला लिस्ट दिली आणि ते हे एवढे आहेत प्रीपोजिशन म्हणून मला हे नाही दाखवायचं। आपण एक प्रीपोजिशन कुठं कुठं वापरू शकतो आणि किती जाग्यावर वापरू शकतो हे सर्व मी तुम्हाला सांगणार आहे। तर प्रीपोजिशन आपण कशासाठी वापरतो, एक तर डायरेक्शन दाखवण्यासाठी, टाइम दाखवण्यासाठी किंवा जागा दाखवण्यासाठी, संबंध दाखवण्यासाठी, हे सगळे आपण प्रीपोजिशन याच्यासाठी वापर करत असतो। तर आता मी म्हणलं ऑन, ऑन म्हणजे काय, वर, आपल्याला याचा अर्थ माहिती आहे, पण आपण याचा वापर कशासोबत करू शकतो। तुम्हाला कॅलेंडर माहिती आहे, कॅलेंडरमध्ये जे काही डेट आहे आणि जे काही डे आहेत त्या प्रत्येक डेट सोबत आणि डे सोबत तुम्ही ऑन वापरू शकता। जसं की आता सोमवार ते रविवार, संडे, मंडे, ट्यूजडे, वेडनेसडे, फ्रायडे, सॅटर्डे हे काय जे दिवस आहेत त्याच्यासोबत आपण ऑन वापरणार आहेत। आणि 1 तारखेपासून ते 31 तारखेपर्यंत जेवढे काही डेट आहेत तेवढ्या डेटसोबत आपण ऑन वापरणार आहेत। मग ही गोष्ट तुम्हाला समजली। आता मी जर म्हणलं याचं वाक्य मला बनवायचे तर कसं बनवू शकतो, आय विल मीट यू ऑन संडे, ऑन फ्रायडे, ऑन सॅटरडे, मंडे, जे काही असे असणार आहेत तर तुम्ही ते कोणत्याही दिवसावर सांगू शकता। तर आता मी असं म्हणलं की तो मला 1 ऑक्टोबरला भेटणार आहे, तर काय होईल वाक्य, ही विल मीट मी ऑन 1 ऑक्टोबर। आता अशा पद्धतीने आपण 1 ते 31 आणि सोमवार ते रविवार या दिवस आपण वापरू शकतो ऑन सोबत। तर आता दुसरं वाक्य, आता एखाद्या सपाट जागेवरती किंवा एखाद्या फ्लॅट सरफेसवरती वगैरे जर आहे, काहीतरी ठेवलंय आहे, याच्यासाठी आपण जर बोलायचं झालं तर कसं बोलू शकतो। आता मी जर असं म्हणलं की पेन टेबलवरती ठेवल्या तर कसं वाक्य होईल, दिस द पेन इज ऑन द टेबल, असं वाक्य होईल। आता मी जर म्हणलं की ती 5व्या फ्लोअरला राहते किंवा ती 5व्या फ्लोअरवरती राहते तर वाक्य काय होईल, शी लिव्हज ऑन 5th फ्लोअर। एक लेवलच आहे ना ती पण। तर अशा पद्धतीने आपण हे वाक्य तयार करू शकतो। आता आपण काही वेळेस कन्फ्युजन असं होतं की आपण असं म्हणतो की तो शेतामध्ये आहे किंवा तो शेतावर आहे असं आपण म्हणत असतो, पण इंग्लिशमध्ये हे दोन्ही पद्धतीने आपण वापरू शकतो। त्याच्यामध्ये इन पण वापरू शकतो, ऑन पण वापरू शकतो। आता इन कोणत्या केसमध्ये, आता जर समजा आपल्याला दाखवायचं की तो एखाद्या शेतामध्ये आहे, आता शेताच्या साईडला आपले बांध असतात, धुरे असतात, तर त्या एक पर्टिक्युलर शेतामध्ये आहे असं आपल्याला दाखवायचं झालं तर आपण काय म्हणतो, ही इज इन द फील्ड असं म्हणू शकतो, किंवा आपण ही इज इन द फील्ड म्हणजे ग्राउंडमध्ये पण असं होऊ शकतं। आता तुम्हाला ग्राउंड म्हणल्याच्या नंतर लगेच स्टेडियम आठवतं, पण जर तुम्हाला असं म्हणायचं की तो स्टेडियममध्ये आहे तर त्यावेळेस काय म्हणता तुम्ही, ही इज इन द स्टेडियम असं म्हणतो। त्याच पद्धतीने आपण ग्राउंडच्या जागी आपण इथं फील्ड पण वापरू शकतो, ही इज इन द ग्राउंड असं पण म्हणू शकतो। दुसरी गोष्ट, आता ही इज ऑन द फील्ड म्हणल्याच्या नंतर काय होतं मग, म्हणजे तो जमिनीवर आहे, म्हणजे त्याच्या साईडनं कुठल्या बांध वगैरे आहे असं आपण काय मेन्शन करत नाही याच्यामध्ये। तर
अशा केसमध्ये काय म्हणतो, तो कुठं आहे, जमिनीवर आहे. असं म्हणायचं झालं तर ही इज ऑन द फील्ड असं पण म्हणू शकतो. आता फील्ड ग्राउंड पण होतं आणि फार्म म्हणजे शेती हा पण अर्थ फील्डचा होत असतो, म्हणजे समानार्थी शब्द आहे ते. अजून दुसरं काय यासाठी वापरतो, आपल्याला जर समजा रस्त्यावर आहे किंवा रोडवरती आहे असं दाखवण्यासाठी पण याचा वापर करतो. दुसरी गोष्ट म्हणजे आता बस, ट्रेन आणि जहाज याच्यामध्ये पण आपण याच्यावरच आहे असं म्हणून दाखवण्यासाठी वापर करतो. आता जसं की आपल्याला मराठीमध्ये जर विचारलं कोणी किंवा तू कुठं आहेस आणि आपण बसमध्ये असेल तर आपण काय म्हणतात की मी बसमध्ये आहे, मी ट्रेनमध्ये आहे, मी जहाजामध्ये आहे असं म्हणतो आपण. पण हेच जर आपल्याला इंग्लिशमध्ये सांगायचं झालं तर आपण काय म्हणायला पाहिजे, आय एम ऑन बस, आय एम ऑन द ट्रेन, आय एम ऑन द शिप असं म्हणायला पाहिजे. का म्हणायला पाहिजे, आता तुम्ही म्हणताल की आपण काय बसच्या वर आहे का, जहाजाच्या वर आहे का, तर तसं नाही आहे. आता समजा हे जहाज, बस, ट्रेन ह्याच्यामध्ये कसं आपण चलत जाऊ शकतो, आपण एखाद्या सीटवर बसू शकतो. मग ज्यावेळेस आपण चलत जातो त्यावेळेस आपल्याला एक फ्लॅट सरफेस भेटतो, म्हणजे सपाट जागा भेटते. तर याच्यासाठी आपण ऑन वापरत असतो. आता जर समजा तुम्ही कारमध्ये म्हणा तर मग तुम्ही असं म्हणू शकता का आय एम ऑन द कार किंवा आय एम ऑन अ कार असं म्हणू शकता का, नाही म्हणू शकत. का नाही म्हणू शकत, कारण की त्याच्यामध्ये तुम्हाला चालायला वगैरे जागा नाही भेटत, तुम्ही डायरेक्ट मध्ये बसता. तर हा फरक आहे. आपण याच्यासाठी बस, ट्रेन आणि मोठ्या जहाजावरती आपण ऑन हा शब्द वापरत असतो. त्याच्यासोबतच आता आपण जर डिव्हाइस आहेत, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस, आपलं मशीन डिव्हाइस, मोबाईल, कम्प्युटर, लॅपटॉप, टी व्ही वगैरे हे जे डिव्हाइस आहेत यांच्यासोबत पण आपण ऑन वापरतो. आता जसं की आपण मराठीमध्ये म्हणतो ना, माझ्या मोबाईलवर फोन कर, कॉल मी ऑन माय फोन असं म्हणतो आपण. हेच इंग्लिशमध्ये वाक्य तयार होतं. पण आता आपण असं म्हणतो की मी माझ्या मोबाईलवरती पिक्चर बघितला, मी माझ्या कम्प्युटरवरती पिक्चर बघितला, मी माझ्या टी व्हीवरती पिक्चर बघितला किंवा आमच्या घरच्या टी व्हीवरती पिक्चर बघितला. तर मग ह्याच्यावरती वाक्य काय होतील, आय वॉच्ड मूवी ऑन मोबाईल, ऑन टी व्ही, ऑन लॅपटॉप. हे वाक्य बरोबर आहेत, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण काही वेळेस तुम्ही असं पण ऐकलं असेल की ही वॉच्ड मूवी इन हिज मोबाईल, इन हिज लॅपटॉप असं पण म्हणतात. पण मोस्टली ज्यावेळेस आपण एखादा पिक्चर वगैरे बघत असतो किंवा काही सिरियल वगैरे काय बघत असेल तर आपण त्याच्यावर बघितलं असं म्हणून सांगत असतो, तर ऑन ओके आहे. पण आता समजा इन केस आपण एखादी फाईल वगैरे सेव्ह केलेली असेल किंवा एखादा फोटो असेल, जर समजा माझ्या मोबाईलमध्ये एखादा फोटो आहे तर मला सांगायचं आहे की माझ्या मोबाईलमध्ये फोटो आहे, तर त्यावेळेस आपण इन वापरतो मोबाईलसाठी. आता हे जर समजा आपल्याला म्हणायचं किंवा माझ्या कम्प्युटरमध्ये एखादं हे आहे, फाईल आहे किंवा फोटो आहे, तर काय करायचं, तिथं मोस्टली ऑन प्रेफर केलं जातं आहे कम्प्युटर आणि लॅपटॉपसोबत. टी व्हीमध्ये काय सेव्ह करायचं सवाल सुटत नाही, तर याच्यासोबत आपण ऑन हे करतो. मग इन वापरलं चुकीचं होईल का, तर चुकीचं नाही आहे, ते कमी वापरामध्ये आहे, फक्त एवढाच फरक आहे. बरोबर, ते पण आहे. आणि इन हे मोबाईलसाठी वापरतात मोस्टली. तर समजलं हे आपण ऑनचा वापर कसा ह्याच्यावरती करतो. आता तिसरी गोष्ट, याच्यानंतर आपण काय बॉडीवरती, आपल्याला समजा बॉडीवरती कुठेही काय असेल तर आपल्याला सांगण्यासाठी आपण ऑनचा वापर करत असतो. आता जसं की मी म्हणलं की त्यानं त्याच्या पायावरती रॉड मारला, तर वाक्य काय होईल, ही हिट अ बार ऑन हिज लेग असं म्हणू शकतो. मग आता आपण दुसरं आपल्या मराठीमध्ये काय म्हणतो की तिनं काय केलं, सोन्याची रिंग काय केली, बोटामध्ये घातली. काय म्हणतो आपण, बोटामध्ये घातली किंवा बोटामध्ये घालते असं म्हणतो आपण. पण हे जर वाक्य आपण आता शब्दशः जर घेतलं, शब्दशः जर इंग्लिशमध्ये करायचं म्हणलं तर करू शकतो का, तर नाही करू शकत, कारण हे चुकीचं होईल. आपण असं म्हणणार आहे का, शी वियर्स अ गोल्ड रिंग इन हिज फिंगर, इन हर फिंगर असं म्हणणार आहे का आपण, नाही म्हणणार. तर वाक्य काय होईल आपलं, शी वियर्स अ गोल्ड रिंग ऑन हर फिंगर. मी तुम्हाला हे सांगतो की बॉडीवरच्या कुठल्याही पार्टवरती जर सांगायचं असेल तर काय म्हणतो आपण, ऑन हा शब्द वापरत असतो. आणि त्याच्यानंतर जे काय बॉडीचा पार्ट सांगायचं ते. आता जर समजा मला असं म्हणायचं की तिनं माझ्या कपाळावरती किस केली, पप्पी घेतली, तर कसं म्हणता येईल, शी किस्ड ऑन माय फोरहेड असं म्हणू शकता. तर अशा पद्धतीने आपण ऑनचा वापर करत असतो. आता याच्यानंतर आपण अजून वापर करतो बघा, तो सुट्टीवरती आहे, त्यानं हे केलेत, त्याच्यानंतर तो बेड रेस्टवरती आहे, तो त्याच्या घरी जायच्या वाटेवरती आहे वगैरे असं आपण म्हणत असतो. त्यावेळेस मग आपण काय म्हणू शकतो, ही इज ऑन वेकेशन, ही इज ऑन हॉलिडे, ही इज ऑन द बेड रेस्ट, ही इज ऑन बेड रेस्ट फॉर अ वीक. अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करतो. आता जर मी असं म्हणलं की मी घरी जायच्या मार्गावर आहे किंवा घरी जात आहे असं जर म्हणायचं असेल तर कसं म्हणू शकतो, आय एम ऑन माय वे होम.
असं म्हणू शकतो आपण. तर अशा पद्धतीने आपण हे वाक्य तयार करत असतो ऑनचा वापर करून. तर याच्यानंतर आपण वापर बघणार आहोत ॲटचा. आता आपण ॲटचा वापर कायसाठी करतो? ॲटचा वापर आपण एखादा टाईम सांगण्यासाठी करतो. त्याच्यानंतर एखादा स्पेसिफिक जागा सांगण्यासाठी. स्पेसिफिक जागा म्हणजे आता सध्या आपण काय म्हणतो, एखाद्याला फोन केला की तू कुठे आहेस, तो म्हणतो मी पुण्याला आहे. मग आपण त्याच्यानंतर विचारतो की आत्ता कुठं आहेस, नेमकं कुठं आहेस. नेमकं कुठं आहे हे सांगण्यासाठी आपण ॲटचा वापर करत असतो. त्याच्यासोबतच दुपार आणि संध्याकाळ म्हणजे रात्र, दुपार आणि रात्र हे सांगण्यासाठी पण आपण ॲटचा वापर करत असतो. एखादा सण सांगण्यासाठी किंवा ऑकेजन, इव्हेंट वगैरे सांगण्यासाठी आपण याचा वापर करतो. मग अशा पद्धतीने आपण याचा वापर करत असतो. मग आता याचा बघूया वाक्याद्वारे कसा वापर करता येतो. जर आता मी म्हणलं की तो 4 वाजता येईल, तर वाक्य काय होईल? ही विल कम ॲट 4 o'clock. आता 1 ते 12 वाजेपर्यंत आणि त्याच्यामध्ये जे काही मिनिट असतील तेवढ्या मिनिटं जर तुम्हाला स्पेसिफिक सांगायचे असतील तर आपण ॲटचा वापर करत असतो. स्पेसिफिक म्हणजे काय? 12 वाजून 5 मिनिटं, 12 वाजून 10 मिनिटं, 1 वाजून 10 मिनिटं, 5 वाजून 10 मिनिटं, काय तुम्हाला जे सांगायचं असतं, पण तुम्हाला स्पेसिफिक टाईम सांगायचा आहे. पण आपण असं नाही म्हणणार किंवा जवळपास 4 वाजता येईल. मग जवळपास 4 वाजता येईल म्हणजे आपण अराउंड 4 o'clock असं म्हणतो, ॲट नाही वापरत तिथं. तर आपण पर्टिक्युलर टाईम सांगतोय, मिनिटासहित सांगतोय, हे लक्षात ठेवा. तर मग मी जर आता मला असं म्हणायचं की ते काय 9:30 वाजता ऑफिसमध्ये असेल, तर मी वाक्य काय होईल तयार? शी विल बी इन हर ऑफिस ॲट 9:30. म्हणजे ती तिच्या ऑफिसमध्ये किती 9:30 वाजता असेल. शी विल बी इन हर ऑफिस ॲट 9:30 AM. अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करू शकतो. आता याच्यानंतर जागा, स्पेसिफिक जागा दाखवण्यासाठी आपण ॲटचा वापर करतो. आता मी जर असं म्हणलं की ती काय करते, गेटपाशी वाट बघते, तर वाक्य काय होईल? शी इज वेटिंग ॲट गेट. ते कुठं? गेटपाशी वाट बघते. आता मी जर असं म्हणलं की ते काय करतात, बसची वाट बघतात. कुठं वाट बघतात? बस स्टँडला वाट बघतात. तर वाक्य काय होईल? दे आर वेटिंग फॉर बस ॲट बस स्टँड. ॲट दाखवून मी काय झालं, पॉईंट दाखवलं, एक जागा दाखवली, नेमकं कुठं वाट बघतात ते. आता मी जर असं म्हणलं की मी पुण्यात राहतो, तर वाक्य काय होईल? आय लिव्ह इन पुणे. आता मी जर असं म्हणलं की पुण्यामध्ये मी येरवड्याला राहतो, तर काय होईल? हे वाक्य असं म्हणू शकतो का आपण? आय लिव्ह इन येरवडा इन पुणे, असं होईल का वाक्य? 2 वेळेस इन येणार आहे का? नाही येणार. मी जर डायरेक्ट येरवडा म्हणलं असतं, मी येरवड्यामध्ये राहतो असं म्हणलं असतं, वाक्य काय झालं असतं? आय लिव्ह इन येरवडा असं आलं असतं. पण आता काय करायचं आहे मला की 2 गोष्टीमध्ये कंपॅरिझन करायचं. मी पुण्यामध्ये राहतो, येरवड्यामध्ये राहतो असं सांगायचं. तर त्यावेळेस आपण काय करणार? छोटं जे काय असणार आहे, छोटी गल्ली, खेडं वगैरे जे काय असणार आहे, छोटं गाव असणार आहे कंपॅरिझनमध्ये. आता पुण्याच्या कंपॅरिझनमध्ये येरवडा काय, त्याच्या मधला भाग आहे, छोटा आहे, त्यासाठी आपण काय वापरणार आहे? ॲट वापरणार आहे. मग हे वाक्य कसं होईल? आय लिव्ह ॲट येरवडा इन पुणे असं वाक्य तयार होईल. आता मी जर म्हणलं की पुणे आणि महाराष्ट्र याच्यामध्ये आपल्याला कंपॅरिझन करून म्हणायचं आहे. मी काय म्हणलं? मी महाराष्ट्रामध्ये पुण्यात राहतो, तर काय होईल वाक्य? आय लिव्ह ॲट पुणे इन महाराष्ट्र. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. अशा पद्धतीने आपण हे जर याच्यामध्ये मी याच्यामध्ये राहतो असं जर सांगायचं झालं तर असं आपण सांगू शकतो. आता आपण याच्यासोबतच असंही म्हणतो की ती हॉटेलला राहिली किंवा ती हॉटेलमध्ये राहिली, तर इथं आपण इन आणि ॲट दोन्ही वापरू शकतो. शी स्टेड ॲट हॉटेल आणि शी स्टेड इन अ हॉटेल असं आपण म्हणू शकतो. आता जसं की दुपारी आणि संध्याकाळी म्हणजे दुपारी आणि रात्री आपल्याला म्हणायचं असेल, मला जर म्हणायचं की ती दुपारी झोपते, तर काय म्हणता येईल? शी स्लीप्स ॲट नून आणि ही गोज टू स्कूल ॲट नाईट म्हणजे तो रात्री शाळेला जातो, ती दुपारी झोपते. अशा पद्धतीने आपण दुपार आणि रात्रीसाठी ॲटचा शब्द वापर करत असतो. मग आता जर तुम्हाला म्हणायचं सकाळी आणि संध्याकाळी, तर कसं म्हणू शकता? इन द मॉर्निंग, इन द इव्हनिंग असा आपण याचा वापर करत असतो. समजलं तुम्हाला? याच्यानंतर आता आपल्याला कॉस्ट म्हणजे प्राईस सांगायची असेल किंवा एखादी वस्तू इतक्या रुपयाला विकत आहे, तर कसं सांगता येईल? मला म्हणायचं आहे की ॲपल सध्या टाईमला 100 रुपये किलो विकतात, तर काय म्हणता येईल? ॲपल इज सेलिंग ॲट 100 रुपीज kg किंवा पर kg असं आपण म्हणू शकतो. आता मी म्हणतोय की मी द्राक्षे 50 रुपये किलो घेतोय, तर कसं म्हणू शकतो? आय एम बाईंग ग्रेप्स ॲट 50 रुपीज पर kg असं म्हणू शकतो. आता याच्यानंतर जसं की तुम्हाला म्हणलं की फेस्टिवल, इव्हेंट, ऑकेजन वगैरे हे सांगण्यासाठी आता जर मला असं म्हणायचं आहे की मी दिवाळीला घरी येणार आहे, तर हे वाक्य आपण कसं करू शकतो? ॲटचा वापर करून हे वाक्य तयार करू शकतो. तर वाक्य काय होईल? आय विल कम होम ॲट दिवाळी किंवा ॲट दीपावली असं आपण म्हणू शकतो.
आता आपल्याला असं म्हणायचं आहे की आम्ही तिला बर्थडे पार्टीला भेटलो. आम्ही काय तिला बर्थडे पार्टीला भेटलो. तर याचं ऑकेजन हे काय आहे? ऑकेजन आहे, बर्थडे पार्टी आहे. मी डेटचं मेन्शन केलं का याच्यामध्ये? डेट सांगितलं का, वार सांगितलं का? नाही. मी कुठं भेटलो? बर्थडे पार्टीला भेटलो मी. तर वाक्य कसं होईल? वी हॅड मेट हर ॲट बर्थडे पार्टी, म्हणजे आम्ही तिला काय केलं? बर्थडे पार्टीला भेटलो. आता मग तुम्ही आय घेतलं तर मी इथं आपण वीच्या जागी आय वापरू शकतो, बाकीचं वाक्य सेमच राहणार आहे. तर समजलं तुम्हाला हे आपण ॲटचा वापर कसा केला? तर अशा पद्धतीने आपल्याला एका प्रोजेक्शन प्रिपोजिशनचा वापर आपण मल्टिपल वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या जागेवर वेगवेगळ्या अर्थानं करत असतो. तर आता याच्यानंतर आपण फरक बघणार आहे सिन्स आणि फॉरचा. तर सिन्स म्हणजे काय? पासून, आणि फॉर म्हणजे काय? च्यासाठी. पण आता च्यासाठी या अर्थानं आपण या वाक्यामध्ये वापर होत नाही हे बघा. आता सिन्स आपण कायसाठी वापरतो? सिन्स म्हणजे एखादी गोष्ट केव्हा सुरू झाली, वेळ, वार, वर्ष वगैरे असं आपल्याला सांगायचं असतं, त्यावेळेस आपण सिन्सचा वापर करतो. सिन्स म्हणजे पासून, एखादी गोष्टीचा स्टार्ट ऑफ टाईम दाखवण्यासाठी आपण वापर करत असतो. आणि दुसरी गोष्ट फॉर म्हणजे अमाऊंट ऑफ टाईम हे दाखवण्यासाठी आपण वापर करतो. अमाऊंट ऑफ टाईम आता हे वाक्याद्वारे आपण समजून घेऊ की कसं. आता मी जर म्हणलं की तो काय करतो? सकाळी 9:15 वाजल्यापासून वाट बघतोय. वाक्य काय होईल? ही हॅज बीन वेटिंग सिन्स 9:15 AM. मी काय केलं? स्पेसिफिक टाइम सांगितला, नेमकं केव्हापासून तो वाट बघतो हे सांगितलं मी. स्टार्ट ऑफ टाइम सांगितलं मी याच्यामध्ये. पण आता मी जर असं म्हणलं की ते 5 तास झालं काम करतात, तर वाक्य काय होईल? दे आर वर्किंग फॉर 5 hours. आता सध्याच टाइमला काम करतायत, पण मी अमाऊंट सांगितलं, किती वेळ झालं ते काम करत असं सांगतोय मी. केव्हा सुरू झालं हे सांगितलं का नाही, किती वेळ झालं हे सांगायला. मग ज्यावेळेस आपल्याला किती वेळ झालं, किती दिवस झाले, किती वर्ष झाले असं सांगायचं असेल त्यावेळेस आपण काय करणार आहे? फॉरचा वापर करणार आहे. आणि केव्हा सुरू झालं, कोणत्या वर्षी, महिन्यात, दिवशी वगैरे सांगायचं झालं तर आपण काय करणार आहे? सिन्सचा वापर करणार आहे. समजलं हे वाक्य? तर आता याच्यानंतर टिल आणि अनटिलचा वापर कशासाठी करतो? टिल आणि अनटिलचा वापर आपण पर्यंत या अर्थानं करत असतो. आता मी काय म्हणू शकतो? तो 2 वाजेपर्यंत काम केला, तर काय वाक्य काय होईल? ही वर्कड टिल 2 AM. अशा पद्धतीने आपण याचा वापर करू शकतो. आता जर मी अनटिलचा वापर काय होतो? सेम त्याच अर्थानं वापर होतो. तर मी काय म्हणू शकतो? मला जर असं म्हणायचं की माझे मित्र येईपर्यंत मी काय केलं? पुस्तक वाचलं. तर वाक्य काय होईल? अनटिल माय फ्रेंड्स कम होम आय रीड बुक, म्हणजे माझे मित्र घरी येईपर्यंत मी काय केलं? पुस्तक वाचलं. अशा पद्धतीने आपण सिन्स आणि अनटिलचा वापर करत असतो. आता याच्यानंतर आपल्याला बायचा वापर करायचा आहे. आता बाय म्हणजे द्वारा हा एक अर्थ तुम्हाला माहिती असेलच, पण याच्या व्यतिरिक्त अजूनही वापर होतात, दुसरे 3 वापर होतात. तर पहिला वापर आपण द्वारा किंवा च्याद्वारे वगैरे किंवा च्या माध्यमानं या अर्थानं आपण याचा वापर करूया. आता मी जर असं म्हणलं की मी एक पत्र पोस्टानं पाठवलं, तर वाक्य काय होईल? आय सेंट अ लेटर बाय पोस्ट असं म्हणू शकतो. म्हणजे कशानं पाठवलं हे सांगितलं मी. आता मी जर असं म्हणलं की तो कारनं ऑफिसला जातो, तर मग वाक्य काय होईल? ही गोज टू ऑफिस बाय कार. आपण कुठे प्रवास केला वगैरे तर आपण म्हणतो ना, आय वेंट बाय बस, आय वेंट बाय ट्रेन, असं आपण वाक्य तयार करू शकतो. आपण कशानं गेलं हे सांगू शकतो. आता याच्यानंतर दुसरं वाक्य, याचा दुसरा वापर व्हायचा. आता दुसरा वापर कशासाठी केला जातो की आपल्याला जर समजा एखादी डेडलाईन सांगायची असेल. डेडलाईन म्हणजे काय? एखादा एंड पॉईंट सांगायचा असेल किंवा ह्या टाईमपर्यंत एखादी गोष्ट होईल किंवा ह्या टाईमपर्यंत मी येईल. आता मी जर तुम्हाला असं म्हणलं की मी 10 वाजेपर्यंत ऑफिसमध्ये असेल किंवा मी 10 वाजेपर्यंत तिथं असेल कुठंही, तर कसं म्हणता येईल? आय विल बी देअर बाय 10 o'clock. आय विल बी इन ऑफिस. आय विल बी इन ऑफिस बाय 10 o'clock. म्हणजे जे 10 वाजता तुम्हाला सांगतोय, तर काय 10 हे माझा शेवटचा टाइम असणार. मी 10च्या अगोदर येईल, 10च्या नंतर नाही, 10च्या अगोदर येईल मी ऑफिसमध्ये, 10च्या अगोदर मी तिथं असेल हे सांगण्यासाठी आपण याचा वापर करतो बायचा. आता जर मी असं म्हणलं की तो त्याचं सबमिट म्हणजे त्याचे जे काही डॉक्युमेंट असाइनमेंट जे काय आहे तो काय करणार आहे? मंगळवारपर्यंत जमा करणार आहे. मंगळवारच्या नंतर नाही, मंगळवार त्याच्यासाठी शेवटचा दिवस आहे, तो डेडलाईन दिवस आहे. तर मी काय म्हणेल? ही विल सबमिट हिज असाइनमेंट बाय ट्यूजडे. अशा पद्धतीने वाक्य तयार होईल. समजलं? आपण डेडलाईन दाखवण्यासाठी आपण बायचा वापर करत असतो. आता याच्यानंतर तिसरा वापर
तिसरा वापर आपण पॅसिव्ह वॉइस मध्ये करतो. ऍक्टिव्ह वॉइस, पॅसिव्ह वॉइस माहिती आहेत. पॅसिव्ह वॉइस मध्ये एखादी गोष्ट कुणं केली हे दाखवण्यासाठी आपण बायचा वापर करत असतो. म्हणजे थोडक्यातच काय, डूवर दाखवण्यासाठी आपण वापर करत असतो. आता मी जर म्हणलं की हे पत्र महेशनं लिहिलं, तर वाक्य काय होईल, दिस लेटर वॉज रिटन बाय महेश, म्हणजे महेशकडून हे पत्र लिहिण्यात आलं असं आपण याच्यामधून दाखवतो. म्हणजे कोण केलं हे दाखवण्यासाठी आपण बायचा वापर करत असतो. समजलं. आता याच्यानंतर चौथा जो वापर आहे बायचा, आपण नेक्स्ट टू किंवा बिसाइड म्हणजे बाजूला किंवा पुढं या अर्थाने सुद्धा बायचा वापर करत असतो. मग कसं, आता मी जर असं म्हणलं की तो बिल्डिंगच्या बाजूला उभा आहे, तर मी काय म्हणू शकतो, ही इज स्टँडिंग बिसाइड किंवा ही इज स्टँडिंग बाय अ बिल्डिंग असं म्हणू शकतो. म्हणजे तो एका बिल्डिंगच्या बाजूला उभा आहे असं म्हणू शकतो. आता मी जर म्हणलं की ती माझ्या घराच्या बाजूला राहते, तर वाक्य काय होईल, शी लिव्हज बाय माय हाऊस. अशा पद्धतीने आपण या बायचा वापर करू शकतो. आता याच्यानंतर आपण इनचा वापर बघणार आहे. आता इनचा वापर आपण कशासाठी करतो, आपल्याला जसं असं म्हणायचं असेल की सिटीमध्ये, एखाद्या राज्यामध्ये किंवा एखाद्या खेड्यामध्ये असं जर आपल्याला म्हणायचं असेल तर आपण इनचा वापर करत असतो. किंवा आपल्याला जर समजा कारमध्ये, छोट्या बोटमध्ये वगैरे जर असं म्हणायचं असेल तर आपण याचा इनचा वापर करतो. आता तुम्ही म्हणताल की मागाशीच म्हणला होता की तुम्ही बसवरती वगैरे, मग त्याच्यासाठी आपण बस, ट्रेन, जहाज वगैरे हे मोठे वाहन आहेत ज्याच्यामध्ये आपण चलत जाऊ शकतो आणि बसू शकतो, त्याला आपण ऑन वापरणार आहे. आता याच्यामध्ये कारमध्ये छोटी बोट आहे, त्याच्यामध्ये तुम्ही चलत जाणार आहेत का नाही, डायरेक्ट एक पाऊलमध्ये लागलं तुम्ही डायरेक्ट त्याच्यामध्ये असणार आहेत, तुम्हाला वगैरे चलत जायची गरज आहे का, नाही आहे. त्यासाठी आपण इन वापरणार आहे. तर मी आता असं म्हणलं की मी माझ्या घरात आहे, चार भिंतीच्या मध्ये आहे असं मला दाखवायचं असेल तर मी काय म्हणेल, आय एम इन माय हाऊस अशा पद्धतीने वापर केला. आता याच्यासोबतच आपण एखाद्या इनक्लोज एन्व्हायरमेंटमध्ये आहे किंवा साईडनं आपल्याला असं समजायचं आहे की साईडनं बाउंड्री आहे, मी त्या बाउंड्रीच्या मध्ये आहे असं दाखवायचं तर आपण इनचा वापर करू शकतो. पण याच्यासोबतच आपण कॅलेंडरवरती जर वर्ष आणि महिना दाखवायचा झालं तर त्याच्यामध्ये पण आपण इनचा वापर करत असतो. आता जर मला असं म्हणायचं की तो 2005 मध्ये 10वी पास झाला, तर कसं म्हणू शकतो मी, ही पास्ट 10th स्टँडर्ड इन 2005 असं म्हणू शकतो मी. म्हणजे मी काय सांगितलं की तो कोणत्या वर्षी पास झाला हे दाखवलं. पण आता जर समजा असं म्हणलं की तो म्हणजे आम्ही संध्याकाळी बाहेर गेलो, तर याच्यामध्ये पण आपण इन द इव्हनिंग असा वापर करू शकतो. वी वेंट आउट इन द इव्हनिंग म्हणजे आम्ही संध्याकाळी काय बाहेर गेलो. याच्यामध्ये स्पेसिफिक टाइम आहे का, नाही. पण याच्यामध्ये मी काय म्हणलं, संध्याकाळी आम्ही बाहेर गेलो. जर सकाळी बाहेर गेलो असं म्हणायचं असेल तर वी वेंट आउट इन द मॉर्निंग असं म्हणू शकतो. आता ॲटचा वापर तुम्हाला सांगितलं दुपारी आणि आपण रात्री वापरण्यासाठी ॲटचा वापर करत असतो, सांगण्यासाठी ॲटचा वापर करतो. तर हे समजलं. तर आता याच्यासोबतच आपण जर असं म्हणत असतो किंवा मी हे पुस्तकामध्ये वाचलं किंवा मी हे मला पुस्तकामध्ये मिळालं वगैरे असं जर आपल्याला बोलायचं झालं तर त्यासाठी पण आपण इनचा वापर करतो. तर मी काय म्हणू शकतो, आय रेड इट इन द जेल ऑफ डायरी बुक अशा पद्धतीने म्हणू शकतो. मी कोणत्या बुकमध्ये वाचलं त्या पुस्तकाचं नाव सांगू शकता तुम्ही त्याच्यामध्ये. समजलं. आता हे झालं आपण इनचा वापर बघितला. आता याच्यानंतर आपण बघणार टू किंवा टू वर्ड. आता टू म्हणजे काय, आपण कुठंतरी जात आहे किंवा आपलं जे डेस्टिनेशन आहे हे दाखवण्यासाठी आपण टूचा वापर करत असतो. आता मला जर म्हणायचं की मी पुण्याला जातोय तर मी काय म्हणेल, आय एम गोईंग टू पुणे. तर अशा पद्धतीने आपण टूचा वापर करत असतो. आता जर मी म्हणलं की मी ऑफिसला जातोय तर काय होईल वाक्य, आय एम गोईंग टू ऑफिस. मग त्या टू वर्डचा बी अर्थ त्या दिशेनं असा होतो. मग आता मी जर म्हणलं की आय एम गोईंग टूवर्ड ऑफिस तर माझं म्हणणं काय आहे की मी ऑफिसकडे जातोय, मी ऑफिसला जातोय असं म्हणतोय का, नाही, मी ऑफिसच्या दिशेने जातोय असं सांगतोय मी याच्यामध्ये. तर टूवर्ड म्हणजे आपल्याला कुठेतरी, आता नॉर्मली आपण काय करतो, समजा आपल्या जर आपण गावामध्ये मंदिर असेल आणि आपण घरामधून बाहेर पडत असेल त्यावेळेस आपण नॉर्मली काय म्हणतो की मी मंदिराकडे जातोय, मी शेताकडे जातोय असं आपण म्हणत असतो. पण ॲक्च्युअल तुम्ही मंदिरामध्ये किंवा ॲक्च्युअलमध्ये तुम्ही शेताला जाता का, खरोखर जायचं असतं का, नाही. तुम्हाला खरं तर मंदिराच्या बाजूला तुमच्या एखाद्या मित्राचं घर असतं, तुम्हाला तिथं जायचं असेल पण तुम्ही त्या मित्राच्या घराचं नाव सांगितलं का, मी त्याच्याकडे चाललो असं सांगितलं का. तर त्याच्याकडे चाललो म्हणलं असतं तुम्ही काय म्हणलं असतं, आय एम गोईंग टू राम किंवा आय एम गोईंग टू राम्स हाऊस असंच म्हणलं असतं तुम्ही. पण मी ह्या दिशेला चाललोय, एक रिमार्केबल जिथं प्लेस आहे, आपण नॉर्मली असं करतो की जे सहसा आपल्या सगळ्याला माहिती आहे अशा ठिकाणाचं नाव सांगत असतो टू वर्डमध्ये. समजलं हे.
तर ज्याही वेळेस मी असं टू वर्ड म्हणत असतो त्यावेळेस आपण कुठलं तरी एखादं रिमार्केबल हे सांगत असतो, जागेचं नाव सांगत असतो. आता हे टू आणि टू वर्ड समजलं. याच्यानंतर आपण टूचा अजून वापर कायसाठी करतो? टूचा वापर आपण कारण सांगण्यासाठी पण करतो. कारण सांगण्यासाठी म्हणजे काय? आता मी जर असं म्हणलं की तुम्ही माझे व्हिडिओ कशासाठी बघताय, तर इंग्लिश शिकण्यासाठी माझे व्हिडिओ बघताय. मी काय म्हणलं की तुम्ही माझे व्हिडिओ इंग्लिश शिकण्यासाठी करताय. तर हे वाक्य इंग्लिशमध्ये कसं करता येईल? यू आर वॉचिंग माय व्हिडिओज टू लर्न इंग्लिश. का बघताय माझे व्हिडिओ? टू लर्न इंग्लिश. तुम्ही माझे व्हिडिओ कशासाठी बघताय? इंग्लिश शिकण्यासाठी बघताय. अशा पद्धतीनं टीचर अलाउड गणेश टू राईट ऑन द बोर्ड. म्हणजे टीचरनं अलाउड केलं. का अलाउड केलं? परमिशन दिली. का परमिशन दिली? कारण की टू राईट ऑन द बोर्ड म्हणजे फळ्यावर लिहिण्यासाठी त्याला काय परमिशन दिली. असं आपण कारण सांगण्यासाठी पण टूचा वापर करत असतो. आता याच्यानंतर आपण एखादा टाईम किंवा पिरियड सांगण्यासाठी किंवा एखादं लिमिट सांगण्यासाठी किंवा एंड पॉईंट, आता एंड पॉईंट आपण बघितलं याच्यामध्ये, तुम्ही जागेचं सांगितलं आपण याच्यामध्ये, तर हे दाखवण्यासाठी आपण टूचा वापर करतो. कसा वापर करतो? की आता आपण बघितलं असेल बघा तुम्ही, कुठेतरी सेल वगैरे सुरू असतं त्यावेळेस अप टू 50% डिस्काउंट, अप टू 70% डिस्काउंट. आता याच्यामध्ये अप टू याचा अर्थ काय होतो? अप म्हणजे वर आणि टू म्हणजे त्याचं डेस्टिनेशन सांगितलेलं आहे. आता अप टू 70% डिस्काउंट म्हटल्यानंतर याचा ॲक्च्युअल अर्थ काय होतो? 70% पर्यंत, 70%च्या वर डिस्काउंट नसणार आहे. 70%च्या खाली असू शकतो पण वर नाही. अप टूचा अर्थ काय होतो? या 70% पर्यंत तुम्हाला डिस्काउंट असणार आहे. 70% आहे असं कन्फर्म नाही सांगितलेलं, पण 70% पर्यंत असू शकतो असं सांगितलंय. आता मी जर म्हणलं की कांद्याचे भाव सध्या 70 रुपये किलो पर केजी वाढलेले आहेत, तर कसं म्हणू शकतो? ऑनियन प्राइस रोज अप. म्हणजे ऑनियनचे काय भाव वाढलेत, अप टू कितीपर्यंत झालेत? 70 रुपीज पर केजी. म्हणजे 70 रुपये किलो झालेले आहेत असं मी सांगण्यासाठी याचा वापर केला. आता मी जर असं म्हणायचं आहे की मी मंडे टू सॅटर्डे काम करतो, म्हणजे एवढ्या टाईममध्ये काम करतो, मी एवढ्या दिवशी काम करतो, तर मी कसं म्हणू शकतो? आय वर्क मंडे टू सॅटर्डे. आता हे टाईम पण सांगू शकता तुम्ही याच्यामध्ये, आय वर्क 9 to 6 असं पण म्हणू शकता. तर अशा पद्धतीने आपण ड्युरेशन सांगण्यासाठी पण वापर करत असतो. आता समजा की एखादा समजा काय रिपोर्ट वगैरे आला की एखादी गोष्ट खाली गेली किंवा एखादी गोष्ट वर गेली. आता वर गेली आपण बघितली की अप टू 70% वगैरे आपण म्हणलं की याच्यामध्ये भाव किती वाढला हे दाखवलं, पण एखादी गोष्ट खाली पडली तर याच्यासाठी पण आपण टू वापरतो. आता मी असं म्हणलं की इंडियाज अनएम्प्लॉयमेंट रेट फॉल टू 11% इन जून. तर ह्या रिपोर्ट मी अनएम्प्लॉयमेंटवरती गुगलवरून घेतलेला आहे. जसंच्या तसं वाक्य उचललेलं आहे, हे मी वाक्य स्वतः बनवलेलं नाही आहे. तर मी काय म्हणलं की इंडियाज अनएम्प्लॉयमेंट रेट फॉल टू 11%. म्हणजे किती पर्सेंटला एक्झॅक्ट किती पडलेला आहे हे दाखवलं याच्यामध्ये. टू किती पडलेला आहे, मग ते वर गेलेला असो किंवा खाली पडलेला असो, तो किती झालेला आहे हे दाखवण्यासाठी पण आपण टूचा वापर करत असतो. समजलं तुम्हाला हे? तर अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये आपण प्रीपोजिशन पहिले 7 बघितलेले आहेत. बाकीचे प्रीपोजिशन राहिलेले आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. जर तुम्हाला याच्यामध्ये काही कन्फ्युजन असेल, काही समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. अशाच पद्धतीने प्रॅक्टिस करत राहा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. गुड बाय.